नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वालाचं बिरडं दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 250 ग्रॅम वाल मी रात्री भिजत घातले होते। चांगले भिजल्यानंतर काय केलेलं आहे माहिती आहे का, सकाळी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते। तर अशा पद्धतीने बघा 8 तासानंतर पर असे मोड येतात। तर भिजवताना बघा भिजल्यानंतर बघा हे सोलायचे कसे असतात हे तुम्हाला दाखवते। तर असे बघा मोड आलेले असतात त्याला। तर ही बाजू अशी दाबली की नाही की असे निघतात बघा। आता आपण बनवायला घेऊया। तर त्यासाठी बघा मला ओलं खोबरं लागणार आहे। तर एक नारळ फोडला होता, त्याचा अर्ध्याचा अर्धा भाग घेतलेला आहे। आता हा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल किती टाकायचं, अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्यात छोटा अर्धा चमचा आपण जिरं टाकून घेऊया। आणि पहिले जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकायचे कढीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बघा एकदम बारीक चॉपरला कापून घेतलेले आहेत। कांदा आपण चांगला पहिला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे। गॅस आपला मीडियमच आहे। त्यात टाकणारे थोडीशी हळद, मिक्स करून घेतले बघा। ह्याच्यामध्ये बघा 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या। तर हे पण एक मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे एक टोमॅटो मीडियम आकाराचा आहे, चॉपरला बघा मी बारीक केलेला आहे। गॅस मीडियमच आहे आणि फक्त मिनिटभर परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेला आहे, गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकणारे बघा हा कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे जो आहे तो टाकला तर चालेल। मिरची पावडर जरी टाकली तर चालेल। 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे धने पावडर। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मी 1 मिनिटभर परतून घेतलेले आहे। आणि मसाले टाकताना आपण गॅस बारीक केला होता, मीडियम केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे वाल टाकून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेत बघा आपण साफ केल्यानंतर, पण हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहे, त्यात टाकणार आहे आम्ही थोडंसं पाणी। आणि गॅस केलेला आहे मी मीडियम। तर मीडियम गॅसवर आपण ही झाकण ठेवूया एक 10 ते 15 मिनिटं। ओलं खोबरं बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही ह्याचं पण पूर्ण दूध जरी केलं तर चालेल, म्हणजे थोडंसं पाणी टाकून जर एकदम पातळ केलं तरी पण चालेल। झाकण काढून घेऊया आणि आपण किती शिजलेत बघूया वाल। बघा अशा पद्धतीत शिजलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूया। आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते पण आपण टाकूया ह्याच्यात। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी घेतलं होतं थोडंसं, ते पण आपण टाकून घेऊया। कोथिंबीर टाकूया थोडीशी। गॅस आपला मीडियम आहे आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे, गॅस आपला मीडियम आहे। आणि आता मीडियम गॅसवर एक 5 ते 7 मिनिट आपण झाकून ठेवूया। झाले का बघूया आपण आता। बघा मस्त अशी झालेली आहे आणि आपले वाल पण आपले चांगले शिजलेले आहेत। त्यात वरून आता आपण कोथिंबीर टाकूया। तर अशा पद्धतीनं वालाचं बिरडं होतं। एक नंबर लागतं चवीला, करून बघा। खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की दाखवा दाखवा, तर अशा पद्धतीत करून बघा मी सांगितल्या पद्धतीत। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।